हो, सगळ्या गोळ्या बंद केल्यात. ओके. आता मी कॅनडाला गेले होते 6 महिन्यापूर्वी. तेव्हा डॉक्टरांना जाताना सगळं चेक करायला परत गेले होते, की काय गोळ्या वगैरे मला घेऊन जायचं का तिकडं? तर मला म्हणे, "तुम्हाला काय गोळ्या लिहून देणार?" म्हणून असं बोलले ते. येस. आणि गोळ्या बंद व्हायला किती वेळ लागला? बीपीच्या गोळ्या बंद करायला किती टाइम गेला तुमचा? 6 महिन्यात सगळं हे झालं ताई माझं. 6 महिने. ओके. 100% एवढ्या वर्षाचं जर एवढे दिवस केल्यानंतर जर 100% मेडिसिन फ्री होत असेल, तर आपण का नाही करायचं? त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत विद्याताईंसाठी. एवढ्या ॲक्टिव्ह आहेत, एवढ्या एनर्जेटिक आहेत, की एकदम पॉवरफुल एनर्जी आहे. म्हणजे असं वाटायला पाहिजे आपल्याला यांच्याकडे बघून, की अरे, आपण काय करायला लागलोय मग? काय कांतेताई बरोबर आहे की नाही माझं? हां. 100% हे तिघी पण ना, कांतेताई, मोरेताई आणि विद्याताई एकदम पॉवरफुल यांची सगळी टीमच एनर्जेटिक आहे. एकदम पॉवरफुल एनर्जी आहे यांची. चलो. आता आपण जाणार आहोत प्रियंका मानेताईंच्याकडे जाते पहिल्यांदा कारण ते स्कूलमध्ये आहेत. ओके. त्यामुळे जाऊ आपण प्रियंकाताई. प्रियंकाताई तर सुट्ट्या नाही पडल्या तुम्हाला? काय मुलं नाहीत फक्त शिक्षकांनी जायचं? येस म्यूट काढा ना. म्यूट आहे, म्यूट आहे. प्रियंकाताई म्यूट काढा.